नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या रिअल ऑफ हॉरर स्टोरीमध्ये. मी माझ्या लाईफमध्ये सर्वात खतरनाक असा भयानक रिअल अनुभव घडलेला तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर प्लीज तुम्ही कुठे जाऊ नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा अनुभव सांगताना आत्तापासूनच माझ्या अंगाला काटे येत आहेत. त्यामुळे मला थोडंसं घाबरल्यासारखं पण होतं आहे, पण तरी पण मी ही गोष्ट शेअर करते आहे. माझं पहिलंच ओटी भरण होतं. 7व्या महिन्यामध्ये मी माझ्या माहेरी गेली होती. माझं माहेर पुणे कोथरूडला आहे. तो दिवस मी कधीच विसरणार नाही. इतका वाईट अनुभव माझ्या आणि माझ्या बाळाच्या जीवाला धोक्यात टाकणारा होता. माझं ओटीभरण चांगलंच पार पडलं. त्यामध्ये 7व्या महिन्यात आईकडून मला हिरवी साडी आणि हिरव्या बांगड्या भरल्या. ओटीभरण झाल्यावर माझी मामी, जी पुण्यामध्ये वारजे येथे राहते, मामी बोलल्या माझ्याकडे जेवायला ये, आणि तिथंच सगळं फसलं. मामी बोलल्या जेवायला ये, तुला काही खाऊ वाटत असेल तर मी तुला बनवून देते. असे माझ्या घरचे सगळेच माझी खूप काळजी घ्यायचे. माझं पहिलंच बाळ होतं म्हणून अजूनच मला जपायचे. मग जायचा दिवस ठरला आणि आम्ही निघालो. कोथरूडपासून वारजे जास्त काही लांब नाही. अगदी रिक्षानी आम्हाला 25 मिनिटं लागले. आम्ही 5ला निघालो. आम्ही म्हणजे मी आणि माझी वहिनी. आम्ही आईला सांगून 5 वाजता निघालो. आईला काही काम होतं, त्यामुळे आई आमच्यासोबत आली नाही, म्हणून आम्ही दोघीच गेलो. साधारण 5:30पर्यंत आम्ही मामीच्या घरी पोचलो आणि छान गप्पा गोष्टी करत जेवण करून रात्रीचे साधारण 9 वाजले होते. मग आम्ही निघालो. मामी पण थोड्या पुढपर्यंत आल्या आमच्यासोबत आम्हाला सोडायला. थोडे पुढे येताच एक भले मोठे चिंचाचे झाड लागले. तो रस्ता असा होता की थोड्या अंतरापर्यंत माणूस काय, कुत्रा पण दिसत नव्हता. मला थोडी भीती वाटली, पण वहिनीसोबत असल्यामुळे इतकं मला काही वाटलं नाही. पण ही तर फक्त सुरुवात होती. त्या झाडापासून थोडं अंतरावरच येताच माझा उजवा पाय थोडा जड झाला. वाटत होतं की कुणीतरी मला मागं ओढतंय. पण इतकं लक्ष न देता आम्ही पुढे आलो. पुढे आल्यावरती आम्हाला रिक्षा मिळाली. रिक्षा पकडली आणि घरी आलो. तोपर्यंत साधारण रात्रीचे 10 वाजले होते. माझ्यासोबत काय घडलं हे मी कुणालाही बोलली नाही आणि झोपी गेली. साधारण 12:30-1 वाजले असतील. मी बेडवर झोपली होती. मला असं वाटलं की कुणीतरी मला जोरात धक्का दिला आणि मी बेडवरून पडणार इतक्यातच मला जाग आली. मला एकदमच घाम सुटला. जीव असा घाबरा झाला. तशीच मी बसले. सगळे झोपी गेले होते. भाऊ, वहिनी आणि माझी मोठी बहीण. आई ही देवघरात झोपली होती. आमचं देवघर बाहेर होतं, थोडंसं बाहेरच लागून होतं. रात्री 1:30 वाजले असतील. मला खूप भीती वाटत होती. असं वाटत होतं कुणीतरी माझ्या अवतीभोवती फिरतंय आणि माझ्या कानामध्ये हळूच बोलतंय, अगं चल जरा माझ्यासोबत. असं हे सगळं माझ्यासोबत घडत होतं. पण माझी घरच्यांना उठवायला काही हिंमत होत नव्हती.
मी उठवायला जात होते तर माझ्या तोंडातून आवाजच निघत नव्हता. हा खेळ असाच चालू होता. मला असं जाणवत होतं की कुणीतरी माझ्या बाजूला बसून माझ्या पोटावरून हात फिरवतंय आणि नखे रवतंय. ते नखे इतके जोरात रवले जात होते की मला खूप त्रास होत होता. तसा त्रास होऊ लागला आणि माझा उजवा पाय असा दुखू लागला की मला त्या वेदना सहन नाही झाल्या. शेवटी मला खूप मोठ्याने रडू आलं. माझा आवाज ऐकून ताई उठली. मी तिला असं होतंय. तिने कपडा गरम करून पायाला शेक दिला. खूप वेळ शेक देऊन पण काही कमी झालं नाही. मग सगळेच जागे झाले आणि आईचा आवाज आला, आण तिला देवघरात. मग ताई आणि भाऊ दोघांनी मला देवघरात नेलं. आईला माझ्या देवाचं वारं. आईने मला बघताच हसू लागली. ती का हसू लागली ह्याचं कारण तुम्हाला शेवटला सांगतो. जणू तिच्या हसण्यात देवीच हसू लागली. मग आई बोलली, का गेली तिथे एवढ्या रात्री? आधीच सरलेली तू. हातात हिरव्या बांगड्या आणि त्यात आमोशा. मग आईने माझ्या पोटाला आणि पायाला भंडारा लावला आणि मला देवघरात झोपवलं. काही मिनिटातच माझं दुखणं गायब झालं आणि मला छान झोप आली. सकाळी उठल्यावर आईने सांगितलं की मामा मामी जिथे राहतात तिथे पहिलं खूप मोठं भलं असं जंगल होतं आणि तिथे वस्ती नव्हती. आधीच्या काळात तिथे बरेच असे लोक मेलेले आहेत आणि त्यात आमोशा आणि तू गरोदर म्हणून तुझ्यासोबत असं झालं. जेव्हा आईने रात्री मला पाहिलं तेव्हा माझ्या पाठीमागे तिला एक बाई दिसली जी तिला बोलत होती, मी हिला घेऊन जाणार. कारण तिला माझं बाळ आणि आम्ही दोघे पण हवे होतो. पण बोलतात ना, जिथं वाईट शक्ती असते तिथं दैवी शक्ती पण असतेच. तर ही माझ्या लाईफची सर्वात डेंजर अशी स्टोरी होती मित्रांनो. त्याच्यामुळे ना कधी असं वाटलं की गरोदर बाईंसाठी तर मी सांगते की गरोदर बाईंनी ना कधीच रात्रीचं जास्त बाहेर जाऊ नये. माझा असा उद्देश नाही आहे की मी घाबरवतीये वगैरे, पण ही खरंच रिअल स्टोरी आहे जी माझ्या लाईफमध्ये मी स्वतः आजमावलेली आहे. त्यावेळेला जर आई उठली नसती किंवा देवी आली नसती तर मी कदाचित वाचली पण नसती. कारण का मला एवढा त्रास होत होता की माझं असं वाटत होतं मला की माझा पाय तुटून गेला म्हणून असं मला फील होत होतं. तो पाय असा जडजड का वाटत होता कारण का त्या पायावरती कदाचित ती बाई बसली होती आणि तीच आईला ती दिसत होती. त्याच वेळेला आईला हसूसुद्धा आलं. पण माझ्या पाठीशी माझी देवी होती त्याच्यामुळे मी वाचले. तर व्हिडिओ तुम्हाला ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हा माझा एक्सपिरियन्स तुम्हाला आवडला की नाही ते नक्की मला सांगा. आणि हो, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया आपण पुढे नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.